सर्व विद्यार्थी आणि पालकांना माझा नमस्कार. माझं नाव आनंद वाघमारे. लक्षद्वीप अकॅडमी सांगली यांच्यामार्फत जी मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान अभियानाअंतर्गत संविधान परीक्षा दरवर्षी आयोजित करण्यात येते. या परीक्षेचा सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी सध्या कार्यरत आहे. या परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती सांगण्याकरिता सदरचा व्हिडिओ मी बनवत आहे. हर घर संविधान परीक्षा या परीक्षेचं हे दुसरं वर्ष आहे. भारताचं संविधान कशा पद्धतीने त्याचा उदय झाला, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि भारताचं संविधान हे कशा पद्धतीनं काम करतं याची माहिती अगदी लहान वयातच मुलांना, विद्यार्थ्यांना समजावी आणि त्याचा त्यांनी अभ्यास करावा, या एका उद्देशातून या परीक्षेची आखणी करण्यात आली आहे. तर या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेमकं काय फायदा होणार आहे आणि त्या संदर्भामधले जे महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत, परीक्षा कोणाला देता येईल, त्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना पुढे नेमका काय लाभ होणार आहे आणि शिवाय त्याचा सिलेबस काय आहे, या सर्व गोष्टींची विस्तृत चर्चा सदरच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर सर्वप्रथम मी पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान अभियान हे लक्षद्वीप अकॅडमीमार्फत चालवला जाणारा एक उपक्रम आहे. सदर उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण संविधानाचा अभ्यास करण्यास प्रयुक्त करत आहोत. या परीक्षेचा मुख्य उद्देश जो आहे तो भारतीय संविधान असा आहे. आपल्या भारतीय संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत संविधान पोहोचावं, किमान त्यातल्या ज्या बेसिक कल्पना, गोष्टी ज्या आहेत, या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा एक उद्देश आपल्या अकॅडमीचा आहे. सदर परीक्षेची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, परीक्षेची पद्धत कशी आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि परीक्षा कोणासाठी आहे, कशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे, या संदर्भामध्ये मी आता माहिती सांगतो. तर परीक्षेची तारीख ही फिक्स आहे. परीक्षेची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2026. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी भारताचं संविधान हे लागू करण्यात आलं होतं आणि 26 नोव्हेंबर 2026 ही यावर्षीच्या परीक्षेची तारीख आहे. तर संविधान दिनानिमित्त या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही परीक्षा नेमकी कोणासाठी आहे? तर या परीक्षेला जो आपण विद्यार्थ्यांचा वर्ग ठरवलेला आहे तो म्हणजे इयत्ता 5वी ते इयत्ता 12वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. तुर्तास आम्ही सांगली जिल्हा या पुरता मर्यादित ठेवलेला आहे. पण इतर जिल्ह्यातील जर विद्यार्थी या परीक्षेस बसू इच्छित असतील तर नक्कीच त्यांचाही विचार या परीक्षेसाठी करण्यात येईल. तर सांगली जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते इयत्ता 12वीमध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी, विद्यार्थिनी या परीक्षेला बसू शकतात. परीक्षेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर परीक्षेचा जो मूळ गाभा आहे तो आहे भारतीय संविधान आणि या भारतीय संविधानाशी संबंधित प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर भारतीय समाजसुधारक, आपल्याकडे अगदी महात्मा फुलेंपासून शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अन्य महापुरुषांच्या संदर्भामध्ये आणि शिवाय अशा सर्व समाजसुधारकांचं ज्यांचं भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचं योगदान आहे, अशा सर्व समाजसुधारकांच्या जीवनावरती आधारित प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, सामान्य अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, जे की साधारण स्कॉलरशिप, नवोदयच्या परीक्षांमध्ये प्रश्न असतात, अशा पद्धतीचे हे प्रश्न याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. म्हणजे परीक्षेचं स्वरूप हे साधारण स्पर्धा परीक्षेचं जसं स्वरूप असतं तसं, पण शालेय विद्यार्थ्यांच्याकरिता त्या डिफिकल्टी लेवलची ही परीक्षा असणार आहे. नेमकी परीक्षेची पद्धत कशी असणार आहे? तर परीक्षेची पद्धत ही मागील वर्षी परीक्षा आपण ऑफलाईन घेतली होती. शाळांमध्ये जाऊन शाळांमध्ये अरेंजमेंट करून ही परीक्षा घेतलेली होती. पण या वर्षापासून ही परीक्षा आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतो आहे आणि ही परीक्षा फक्त आणि फक्त मराठी माध्यमातूनच होणार आहे. कारण अभ्यासासाठी जे विद्यार्थ्यांना
आपण अभ्यासाचं साहित्य मिळवून देणार आहोत, उपलब्ध करून देणार आहोत, ते मराठी भाषेतून असणार आहे. त्यामुळे जी परीक्षेची पद्धत आहे ती एकतर ऑनलाईन असणार आहे आणि शिवाय मराठी माध्यम परीक्षेचं असणार आहे. मराठीतून प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, तर परीक्षेमध्ये एकूण 80 प्रश्न असतील आणि 80 प्रश्न हे 80 गुणांना 80 मार्क असतात. म्हणजे एक प्रश्न एका मार्काला असणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी या 80 मार्काच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतील अशा काही निवडक विद्यार्थ्यांना आपण मुलाखतीसाठी बोलवणार आहोत, ज्याच्या माध्यमातून त्याला 20 गुण दिले जातील. 20 पैकी मुलाखतीमध्ये काही बेसिक जसे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील आणि त्या 20 पैकी किती गुण मिळतात आणि शिवाय 80 पैकी त्या विद्यार्थिनीला किती गुण मिळालेत, यांची टोटल 100 पैकी किती गुण पैकी यावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. थोडक्यात जी अंतिम निवड असणार आहे विद्यार्थ्यांची ती 100 पैकी गुणांच्या आधारे केली जाणार आहे. परीक्षेचे 80 गुण आणि मुलाखतीचे 20 गुण. आता ही जी अंतिम निवड आहे ही नेमकी किती विद्यार्थ्यांची निवड आपण याच्यातून करणार आहोत, तर या पूर्ण एकूण प्रोसेसच्या माध्यमातून आपण 20 विद्यार्थी निवडणार आहोत, ज्यांना नेमकं काय मिळणार आहे, तर यांच्यासाठी या अंतिम निवडक 20 विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आपण घेऊन आलो आहोत. उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या या 20 विद्यार्थ्यांना आपण दिल्ली स्टडी टूर पूर्णपणे अकॅडमीमार्फत मोफत देणार आहोत. नेमकं या स्टडी टूरमध्ये काय असणार आहे, तर दिल्लीतली जी महत्त्वाची भारतीय देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजणारी जी ठिकाणं आहेत, या ठिकाणांना आपण व्हिजिट करणार आहोत. अभ्यास दौरा एक प्रकारचा हा असणार आहे या विद्यार्थ्यांच्या सोबत आणि संपूर्णपणे हा खर्च अकॅडमीमार्फत केला जाणार आहे. तर नेमकी भेट देण्यात येणारी महत्त्वाची स्थळं जी आहेत ही साधारणपणे आत्ताच्या आपल्या नियोजनानुसार भारतीय संसद भवन असेल, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली असेल, इंडिया गेट असेल, अशा पद्धतीची दिल्लीतली जी महत्त्वाची राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची जी स्थळं आहेत यांना आपण अभ्यास दौऱ्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. तर महत्त्वाचं भारतीय संसद भवन, जिथं आपलं भारताचं ओरिजिनल भारतीय संविधान आहे. त्यानंतर राष्ट्रीय संग्रहालय दिल्लीमध्ये जे आहे, तिथं आपल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या बघण्याची एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता एकंदर ह्या परीक्षेचं नियोजन असं आहे की सध्या या वर्षाकरिता आपण सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांवरती जास्त फोकस करतो आहे आणि मुख्य फोकस हा आपला सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्याकरिता असणार आहे. पण तरीही जर बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी जर या परीक्षेमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असतील तर त्यांनाही आपण या परीक्षेमध्ये बसण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत. तर परीक्षेचं नियोजन हे पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की यासाठी काही नोंदणी शुल्क वगैरे आहे का, तर हो, या परीक्षेचं नोंदणी शुल्क आहे 500 रुपये. हे नाममात्र नोंदणी शुल्क आहे. आणि जर समजा आपण दुसऱ्या जिल्ह्यांमधील आहात किंवा सांगली जिल्ह्याच्या मुख्य स्थानकापासून जर आपला अंतर खूप लहान असेल तर अभ्यासाचं साहित्य जे पोहोचवण्याचा पोस्टेज खर्च जो असणार आहे, कुरिअरचा जो खर्च असणार आहे, तेवढा विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तर म्हणजे 500 प्लस पोस्टल पुस्तक किंवा स्टडी मटेरियल जे पाठवण्याचा खर्च आहे तेवढा विद्यार्थ्यांना करायचा आहे. तर या परीक्षेसाठी नेमकी नोंदणी कशी करायची आहे त्या संदर्भामध्ये एक खाली स्क्रीनवरती मी नंबर पाठवलेला आहे. त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता. बऱ्याचदा असं होतं की कॉल भरपूर येत असल्यामुळं कॉल उचलणं शक्य होत नाही. तर अशा वेळेला किमान आपण व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा, जेणेकरून योग्य वेळेस आपल्याला कॉलबॅक केला जाईल किंवा मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. तर नोंदणी शुल्क भरण्यासाठीचा स्कॅनरसुद्धा मी इथं स्क्रीनवरती लिहिलेला आहे, किंवा अगोदर फोन करून विचारून किंवा मेसेज करून विचारून मग आपण पेमेंट पाठवू शकता. तर नोंदणी शुल्क या परीक्षेचं नाममात्र अगदी 500 रुपये इतकं आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टी अजून काही या परीक्षेसंदर्भात परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगायच्या म्हणजे संपूर्ण कार्यक्रम
हा संपूर्ण उपक्रम हा लक्षद्वीप अकॅडमी सांगली यांच्यामार्फत आयोजित केला आहे आणि त्याचं सगळं नियोजन हे लक्षद्वीप अकॅडमीमार्फतच केलं जाणार आहे. आता नेमकं लक्षद्वीप अकॅडमीच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो. लक्षद्वीप अकॅडमी सांगली ही एक स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी अकॅडमी आहे आणि मागील वर्षी आपण या उपक्रमाचं यशस्वी नियोजन केलेलं आहे. आपणाला अभ्यास साहित्य हे एक पुस्तक आहे जे आपल्याला अभ्यास साहित्य म्हणून उपलब्ध होणार आहे यामध्ये आणि याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs टाईपचे प्रश्न, त्यानंतर संविधानाशी संबंधित प्रश्न हे आपल्याला सर्व नेमक्या याच शुल्कामध्ये मिळणार आहेत. पण जर अंतर लांब असेल, दुसऱ्या जिल्ह्यातील आपण विद्यार्थी असाल सांगली व्यतिरिक्त, तर आपणाला मात्र पोस्टल खर्च द्यावा लागेल. अगदी सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा काही लांब अंतरावरच्या विद्यार्थ्यांना जिथं आमचा प्रतिनिधी पोचू शकत नाही आहे वेळेमध्ये, अशा विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्यासाठी मात्र पोस्टल खर्च करावा लागेल. हे अभ्यासाचं साहित्यसुद्धा त्यांना याच शुल्कामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. शिवाय मॉक टेस्ट ज्या आहेत, मुख्य परीक्षेच्या अगोदर काही मॉक टेस्टसुद्धा उपलब्ध करून देण्याचा अकॅडमीचा विचार आहे. अशा पद्धतीचं हे अभ्यासासाठीचं पुस्तक आपण अवेलेबल करून देतो आहे. त्यामध्ये जनरल नॉलेजचे काही प्रश्न आहेत, MCQचे प्रश्न आहेत आणि जसं स्पर्धा परीक्षेचं स्वरूप असतं त्याच पद्धतीने याचं स्वरूप राहणार आहे. तर अकॅडमीचे जे संचालक आहेत, अकॅडमीचे संचालक माननीय श्री गणेश पवार सर हे आहेत आणि संपूर्ण उपक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आधिपत्याखालीच होणार आहे. तर गणेश पवार सरांचा सुद्धा नंबर मी इथं स्क्रीनशॉटमध्ये टाकतो. शिवाय नेमकं हे विद्यार्थ्यांना मग स्वतः अभ्यास करायचा आहे का याचा, तर असं बिलकुल नाही. अकॅडमीमार्फत सुद्धा दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता सदर परीक्षेच्या संदर्भात आपल्या अकॅडमीचे संचालक आदरणीय गणेश पवार सर हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांना. त्याच्यामध्ये संविधानातली कलमं, संविधानाची मुख्य माहिती आणि शिवाय भारतीय समाजसुधारक, सामान्य ज्ञान या सर्व घटकांवरती स्वतः गणेश पवार सर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करणंसुद्धा सोपं होणार आहे. त्यासाठी चॅनलची लिंकसुद्धा मी इथं देतो आहे. इव्हन आपल्या या चॅनललासुद्धा आपण सबस्क्राईब करून ठेवू शकता. AB वाघमारे या नावाने हे माझं चॅनल आहे. यावरती आपण सबस्क्राईब करून ठेवू शकता. इथंही आपणाला मार्गदर्शनपर व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील आणि शिवाय अकॅडमीचे जे ऑफिशियल चॅनल आहे त्यावरती सुद्धा आपल्याला मार्गदर्शनाचे व्हिडिओ या परीक्षेच्या संदर्भात मिळतील. तर सर्व स्पर्धा परीक्षांच्यासाठी एक बेसिक पाया तयार व्हावा आणि विद्यार्थ्यांना याची आवड निर्माण व्हावी या एका प्रामाणिक उद्देशातून अकॅडमीने या परीक्षेची योजना आणि अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्याचा निर्धार केलेला आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व विद्यार्थी आणि पालक आणि अकॅडमीची सर्व टीम हे सर्व मिळून या उपक्रमाला यशस्वी बनवतील याची मला खात्री आहे. खाली मी लक्षद्वीप अकॅडमी या पूर्ण अकॅडमीचं संपर्क आणि पत्तासुद्धा देतो आहे आणि शिवाय शेवटी माझाही संपर्क क्रमांक मी आपल्याला देतो आहे. परीक्षेच्या संदर्भात कोणतीही माहिती असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला, यूट्यूब चॅनलला, फेसबुकला सगळीकडे लिंक व्हावं, सगळीकडे जॉईन व्हावं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं, जेणेकरून परीक्षेच्या संदर्भातले अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत जाईल. आता हा उपक्रम आपण एका मोठ्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो यावर्षी. मागील वर्षी आपण एक छोट्या लेवलला हा उपक्रम केला होता आणि त्यात आपण यशस्वी झालो होतो. यावर्षी याला आणखीन चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण उपक्रम उभा राहिला अशा लक्षद्वीप अकॅडमी सांगलीच्या आदरणीय संचालक श्री गणेश पवार सर यांचं मी अभिनंदन करतो आणि नक्कीच आपल्याला सर्व पालक आणि विद्यार्थी हे परीक्षा आणि हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करतील असा मी आशावाद व्यक्त करतो. मागील वर्षीचे काही फोटो, कार्यक्रमाचे व्हिडिओ वगैरे हे सगळं आपण आपल्या चॅनलला टाकलेलं आहे, वेबसाईटवरती टाकलेलं आहे. काहीजण ज्यांना
डायरेक्टली आमच्याबरोबर मोबाईलवर संपर्क करायला काही अडचणी असतील तर ते वेबसाईटला सुद्धा रजिस्टर करू शकतात. वेबसाईटवरती सुद्धा फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अदरवाईज सिंपल एक WhatsAppवरती आपण मेसेज टाकावा या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल. एकंदर या उपक्रमाविषयी आणखीन माहिती मी पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाणारच आहे. तर इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिकणारा कोणताही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, पर्टिक्युलरली सांगली जिल्ह्यातीलच, आणि जर विद्यार्थी बाहेरून हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच त्यांनाही आपण यात सामील करून घेऊ आणि नक्की त्यांनासुद्धा दिल्ली स्टडी टूर ही आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. कंडिशन ही आहे की त्यांनी या टेस्टमध्ये चांगलं परफॉर्म केलं पाहिजे आणि नक्कीच परीक्षेमध्ये व्यवस्थित परफॉर्मन्स मिळवायचा असेल तर आपल्याला चॅनलवरती जे मार्गदर्शनपर व्हिडिओ येतील त्यांनासुद्धा नक्की पाहावं लागेल, त्याच्या माध्यमातून स्टडी करावा लागेल आणि हे सगळं करायचं आहे आपला रेग्युलरचा अभ्यास सांभाळून. एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून विद्यार्थी करू शकतात. तर सर्व विद्यार्थ्यांना मी अगोदरच शुभेच्छा देतो या परीक्षेसाठी आणि आपणा सर्वांचं सिलेक्शन या अभ्यास दौऱ्यामध्ये व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आता आपण आकडा हा 20 विद्यार्थ्यांचा ठरवलेला आहे, पण जर यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला जर जास्त दिसून आली तर नक्कीच अकॅडमीमार्फत काही सकारात्मक निर्णय हा नंतरच्या काळात घेतला जाईल. विद्यार्थ्यांची संख्याही वाढवण्याचा विचार हा अकॅडमी नक्की करेल. तर परीक्षेच्या संदर्भात मी सर्व माहिती सांगितली आहे. विद्यार्थ्यांनी आपला शाळेचा अभ्यास सांभाळून या परीक्षेचा अभ्यास करावा, फारसं ताणतणाव न घेता, कारण योग्य मार्गदर्शनाने आपण ही परीक्षा अगदी व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मी पुन्हा एकदा हायलाईट करतो. परीक्षेचं नाव आहे मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान अभियान अंतर्गत संविधान परीक्षा 2026, जी की येत्या 26 नोव्हेंबर 2026 रोजी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. आपण आपल्या घरातूनच मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा ही परीक्षा देऊ शकता. यानंतर जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतील अशा विद्यार्थ्यांना आपण सांगली येथे मुलाखतीसाठी बोलवणार आहोत. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता, तो म्हणजे स्टडी टूर ही केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यामुळं पालकांनी कृपा करून हट्ट धरू नये की आम्हालाही विद्यार्थ्यांच्या सोबत यायचं आहे. जे विद्यार्थी पालकांसोबत येऊ इच्छितात त्यांनी त्यांची स्वतंत्र टूर काढावी. त्यांना अभ्यास दौऱ्यामध्ये अकॅडमीच्या टीमसोबत, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत येता येणार नाही, यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. केवळ विद्यार्थ्यांसाठीच ही स्टडी टूर आहे आणि विद्यार्थ्यांनीच यामध्ये पार्टिसिपेट व्हावं अशी सूचना मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छितो. जे टॉप स्कोरर असतील त्यांना आपण या स्टडी टूरसाठी निवडणार आहोत. स्टडी मटेरियल आणि चॅनलवरचं मिळणारं मार्गदर्शन या माध्यमातून आपण ही परीक्षा सहजपणे क्रॅक करू शकता याची आम्हाला खात्री आहे. तर लक्षदीप अकॅडमी सांगलीमार्फत एक छान उपक्रम आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत आणलेला आहे. या संदर्भामध्ये आणखीन काही शंका असतील तर आपण नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती संपर्क करा, जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये सामील होता येईल. आपण जर पालक ऐकत असतील हा व्हिडिओ तर आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थिनींना आपण या परीक्षेमध्ये सामील होण्यास प्रयुक्त करावं, उद्युक्त करावं. अतिशय छान उपक्रम आहे आणि सर्वांच्या नक्कीच फायद्याचा विषय आहे. नक्की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सुद्धा यामध्ये इंटरेस्ट दाखवावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.